शीतजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपं नारायणं नमस्कृत्य नरोच्चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अयगिरि नंदित मेदिनि विश्व विनोदिनि नंदनुते चिरवरविंद शिरोधिनि वासिनि विष्णु विलासिनि श्रमते भगवती हे सिद्धिकंड कुटुंबिनि मूलकुटुंबिनि सरस्वती जय हे करुणे सकळा हरिकथा बोले उघड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळाचा रवी सकळा संताचिया आता कोटी धावी म्हणा तुझे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद विठला विठला मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनोहरी। काय सांगता तुकोबराय आता कुठे धावे म्हणा तुझे चरण देखलिया
भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं एखादी आई अगदी 2 दिवसापासून आपलं लेकरू कुठं गेलेलं असावं, गावाला गेलेलं असावं आणि मातृत्वाचा भाव त्या लेकराबद्दल ज्यावेळेस उत्पन्न होतो आईचा, मातृत्वाचा भाव ज्यावेळेस उत्पन्न होतो आईच्या, त्या वेळेचा खऱ्या अर्थानं त्या मातृत्वाचा, त्या पांडुरंग परमात्म्याच्या दास्यत्वाचा, त्या दासत्वाचा भाव आणि त्या पांडुरंग परमात्म्याचा भाव ज्यावेळेस एकत्र येतो आणि एकत्र येऊन जे प्रेम उत्पन्न होतो, जो आनंद उत्पन्न होतो आणि जे पोटाला शीतळता लाभते, जो भाग, जी विश्रांती आपल्याला लाभते, त्या विश्रांतीचं वर्णन, त्या आनंदाचं वर्णन, त्या प्रेमाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायाने प्रस्तुत अभंगामध्ये मांडले. अभंगाला चिंतन स्पर्श करण्याआधी कार्यक्रमाच्या परिहाराला शब्द स्पर्श करणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या अनुषंगानं अभंगाकडे वळण्याआधी कार्यक्रमाचं प्रायोजन असं आहे. माऊली सांगतात इबलेसे रूप लावी आणि द्वारी आणि त्याचा विलो गेला गगनावरी. प्रभू रामरायाची तिकडे प्राणप्रतिष्ठा झाली. सगळीकडे रामराज्य यावं, सगळीकडे रामराज्य यावं. अर्थात सगळीकडे रामराज्य नाही, आधी वातावरण निर्मितीसाठी प्रभू राम गडावरती येऊन गेले आणि नंतर खऱ्या अर्थानं आज रामराज्य गडावरती आले असं म्हणायला हरकत नाही. कारण दिनांक 18 जानेवारी रोजी संकल्प केला की या गडावरती, गडाचं वैभव तुम्हाला काय सांगावं, ही भगवती राज राजेश्वरी जगत जननी, जगत पालक विश्व मोहिनी. आज मला असं वाटतंय आई, मी तीर्थावरती कीर्तन करतोय, मी आदिशक्तीच्या कुशीमध्ये कीर्तन करतोय, यापेक्षा मला असं वाटतं आज स्वर्गामध्ये मी कीर्तन करतोय. या गडावरती आल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या एका आईनं जन्म दिला, तिनं जन्म देऊन तिचं काम केलं, शेवटी त्याच्या मागे सुद्धा तिचा स्वार्थ आहे की याला चांगली नोकरी लागून हा शेवटी आपला काय करेल, सांभाळ करेल. ती प्रापंचिक गाडा ओढून नेईल हो, पण कर्माचा गाडा ओढणारी मात्र ही विश्वमोहिनी या सप्तशृंग डोंगरावरती येऊन बसलेली आहे. मग गडाचं वैभव म्हणजे कीर्तनाला प्रारंभ करण्याआधी मला स्थान महात्म्य सांगायचं आहे. कारण आज नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे, ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सतकृत युगामध्ये कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, फक्त स्पर्श करून चाल. दक्ष राजाच्या यज्ञामध्ये आले असताना एक केस उपटला, वीरभद्र तयार केला. वीरभद्र तयार करून दक्षाच्या यज्ञाचा नायनाट करून टाकला. पण भगवान शंकर, भगवान विष्णूला चिंते वाटली की एवढ्या कैलासाचं, भगवान शंकर कैलासाचं नव्हे तर 3 लोकांमध्ये भगवान शंकर भ्रमंती करायला लागले. सतीचं शरीर आपल्या खांद्यावरती घेतलं आणि सतीचं शरीर खांद्यावरती घेऊन भ्रमंती करायला लागले विश्वामध्ये. भगवान विष्णूने सुदर्शन चक्र घ्यावं आणि सतीच्या त्या शवावरती सोडावं आणि त्या सतीची त्या सुदर्शन चक्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपली भारताची भूमी इतकी पवित्र आहे की खऱ्या अर्थानं 52 शक्तिपीठ आपल्या या भारत देशाला किती 52 शक्तिपीठ. 52 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेलं म्हणजे आदिमाया जगत जननी सप्तशृंगी माता. सकाळी बाबांच्या चिंतनात ऐकलं 108 पीठांपैकी 52 पीठ हातात पडली, त्यापैकी हे एक पीठ. माऊली भरपूर जणांच्या आधी सप्तशृंग गडावरती यायच्या आधी सगळे म्हणायचे अर्धपीठ. पण खऱ्या अर्थानं कोणत्याच शक्तिपीठाला स्वयंभू शक्तिपीठ म्हटलं जात नाही. स्वयंभू शक्तिपीठ जर म्हटलं जात असेल तर फक्त सप्तशृंगी मातेला. कोणत्याच शक्तिपीठाला आदिमाया शक्ती म्हटलं जात नाही. पण 51 पीठांना
जगाच्या आधी ही आदिमाया शक्ती आहे. म्हणजे सगळ्यांची मालकीण ही आहे आणि बाकीच्या इच्छा काय सांगितलं बाबा दुपारी, बाकीच्या इच्छा लेखी आहे. सगळ्यांची माय म्हणजे कोण आहे? ही सप्तशृंगी माता आहे. या सप्तशृंगी मातेच्या आज या वरद हस्ताच्या आशीर्वादाच्या छत्राखाली आज तुम्ही आम्ही मायबापांनी बसलेलो आहोत. मग खऱ्या अर्थाने मी महाराष्ट्राला सुद्धा काय म्हणेल? स्वाभिमान म्हणेल. आज संतांना सुद्धा मोक्षापर्यंत जायचं होतं, पण संतांचा परमार्थिक ताकद, संतांची परमार्थिक वृत्ती इतकी मोठी होती की स्वतः मोक्ष संतांच्या घरी काय करत होता? राशीचं काम करत होता. युगे 28 विटेवरील उभा आहे असं म्हटलं जातं. यदा यदा हि धर्मस्य ग्रामीणभवति भारत अभ्युत्थानो धर्मस्य स्वरात्मानं सृजाम्यहम्. राक्षसांचं थैमान झालेला दंडकारण्यामध्ये इकडे भक्तांच्या उद्धारासाठी 28 युगांपासून पंढरीश पांडुरंग लागतात आणि इतर राक्षसांच्या नायनाथासाठी खऱ्या अर्थाने कोण आलं की भगवतीचं प्रागट्य या ठिकाणी झालं. पांडुरंग परमात्मा जर खऱ्या आपण वारकऱ्याचं काय करत असेल, दुःखांचं निदान करत असेल ना, त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे दोन कर कमल आहे, दोन कर कमल आहे. आमच्या अंतःकरणामध्ये कित्येक विकार आहे, पांडुरंगाकडे अस्त्र नाही, पण विकारांचा नायनाट जर करायचा असेल ना, त्यासाठी शस्त्र हातामध्ये घ्यावं लागेल. काय हातामध्ये घ्यावं लागेल? शस्त्र हातामध्ये घ्यावे. दोन हातामध्ये
ज्या वेळेस खऱ्या अर्थानं एक दृष्टांत देतो. आता कुठे धावे मन कुठं धावलं पाहिजे. पारमार्थिक आणि सांसारिक दोन भाव ठेवतो. सांसारिक भावाची जर उपमा करायची असेल ना, तुमचं मन कुठे धावतंय? संसाराच्या दिशेने खऱ्या अर्थानं सांगा. ज्यावेळेस मुलाचा जन्म होतो, मुलाच्या अंतःकरणामध्ये एकच अट्टहास असतो की माझ्या पोटामध्ये माझ्या आईचं काय जायला पाहिजे, दूध जायला पाहिजे, माझ्या पोटीची भुकेची तृष्णा काय झाली पाहिजे, भागली पाहिजे. पारमार्थिक हा झाला सांसारिक भाव. आणि पारमार्थिक भाव सांगू माऊली, ज्यावेळेस या अंतःकरणाला वाटेल ना, ज्यावेळेस भाव माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, मला नवीन कपडे परिधान करायचे आहे, नवीन कपडे परिधान करून मला माझ्या मुलाच्या लग्नाच्या मंडपामध्ये या डोळ्याने बघायचं आहे. काय बघायचं आहे? माझ्या मुलाच्या एका हाताचे चार, दोन हाताचे चार हात झाले बघायचे. माझा सांसारिक भाव. पारमार्थिक भाव सांगू, अरे या वारकरी संप्रदायाचं आणि या भगवतीचं नातं 750 वर्षापासून आहे. कुलस्वामी आहे वारकरी संप्रदायाची. आणि कुठतरी आजपर्यंत जे झालं नाही ना, सत्ययुगापासून कुठतरी ते भाव वारकरी संप्रदायाची पताका या सप्तशृंग शिखरावरती फडकावी आणि ते सुख माझ्या नयन कमलाने मी बघावं. हा झाला संसारिक. हे जीवाचं आणि त्या भगवतीचं, जीवाचं शिवाचा हा लग्न सोहळा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे, हे सप्तशृंग निवासी देवी ट्रस्ट असेल. त्यानंतर खऱ्या अर्थानं ती बोलती, ती मृत्यूवरती बसली आहे. मी कायम सांगतो आणि स्वाभिमानानं सांगल, ताट मान करून सांगल, ती मृत्यूपाणी वरती बसली. पण ती अंतःकरणापासून कोणत्या रूपामध्ये जर दिसत असेल ना, तर ती आम्हाला आमच्या मावशी. कारण खऱ्या अर्थानं सांगतो, गडाला चढायला पाहिल्या नव्हत्या आई, पण आता असं वाटतं मरणाच्या शेवटच्या क्षणाला जरी एखादा बोलला ना की बाबा मला काय करायचंय, भगवतीचं दर्शन घ्यायचंय, तरी मरणाच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा तो मूर्ती जाऊन देवीचं दर्शन घेऊ शकतो. इतकी सोय सांगेन मी तुम्हाला. अजून सांसारिक भाव, अरे सांसारिक भाव सांगू तुम्हाला. मुलगा आहे माझा मुलगा आहे, माझं तांबलं बाळ आहे. माझ्या तांबल्या बाळाला काय करायचंय मला? मातृछत्र हरवलेला आहे, पितृछत्र हयात आहे. आई, मातृछत्र हरवलेला आहे, पितृछत्र हयात आहे. पण त्या लेकराला तिकडे ठेवावं आणि या आदिमाया शक्तीसाठी इकडे येऊन खऱ्या अर्थानं या भगवतीची सेवा करावी. हा झाला परमार्थिक भाव.
सांसारिक भाव आणि पारमार्थिक भाव याची तुलना मी तुम्हाला सांगतोय. कारण हे मन संसारामध्ये गुंतू न देता परमार्थामध्ये जर तुम्ही गुंतवलं ना, परमार्थामध्ये जर तुम्ही गुंतवलं ना, तर खऱ्या अर्थानं तुमच्या अंतःकरणामध्ये असलेलं दुःख, तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला कोणतंही काय असू द्या, कार्य असू द्या, ते पूर्णत्वास गेल्याशिवाय राहत नाही अभंगाचं दुसरं चरण. भागन गेला श्रीला गेला, भागन खऱ्या अर्थानं सांगतो, ज्यावेळेस या अंतःकरणामध्ये हे अंतःकरण हे मन
रसे बैसली मिठी दिली मुखी दिल अवघा अवघी लाखे मुखास यथामधी अवकाश एक तासामध्ये 3 चरणांचा भाव या अंतःकरणापासून तुमच्यामध्ये ठेवला चिंतनाला वेळ मिळाला नाही कारण कार्यक्रमाचा आयोजनाच्या भागामध्ये सुद्धा एक भाव आहे असं वाटतं पुस्तकी अभ्यास माणसाने करावा पुस्तकी अभ्यास माणसाने करावा पण तुकोबारायांनी सांगावं अनुभवानी अंगा तो या जगात येत असे आलेला अनुभव भगवान भक्तांना जर सांगितला ना तर कुठेतरी भाव हा परावर्तित होत असतो मग आलेला अनुभव भगवतीचा तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला संतांचं भजन करू ज्ञानेश्वर माऊली कुठंतरी त्या भगवतीला वाटलं इथं वारकरी आहे इथं टाळकरी आहे इथं माळकरी आहे पण असं म्हटलं जात किती सांगितले आश्रम 3 आश्रम सांगितले 4 आश्रम सांगितले सर्वश्रेष्ठ आश्रम संसाराचा संसारिक क्षणाचा त्याग करून परमार्थासाठी या धर्मासाठी आपल्या शरीराचं आपल्या मातृत्वाच्या भावाचं बलिदान देते ना ती माय आणि त्या आपल्या पुत्राला खऱ्या अर्थानं धर्मासाठी स्वाधीन करते ना अशा या धर्मरूपी संन्यासी महात्म्याला या व्यासपीठावर साष्टांग दंडवत यथामध्ये यथा अवकाशाभंगावरती बोललो मंडलेश्वर महंत स्वामी विष्णुदासजी महाराजही या ठिकाणी आलेले आहे मी आमच्या सोमनाथ भाऊंना विनंती करतो की त्यांनी विष्णुदास महाराजांचा सत्कार या ठिकाणी करायचा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय विठ्ठल जय सत्संगी मैया की महाकालेश्वर भगवान की देवी प्रपन्ना तिहरे प्रसीद प्रसीद मातर जगतोखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवी चराचरस्य या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः। बोलिए सत्संगी माता की। बड़े ही सौभाग्य का दिन है। चैत उत्सव में पहली बार हरि नाम संकीर्तन और देवी भागवत का आयोजन श्री सत्संग निवासिनी देवी ट्रस्ट हृदय में समाये रहते हैं। गुरु पास रहे या दूर रहे, हृदय में समाये रहते हैं। उनकी वाणी रस पाने करो, बस कृपा इसी को कहते हैं। जीवन की घड़ियां थोड़ी हैं, जीवन की घड़ियां थोड़ी हैं। दुनिया की मंजिल लंबी है, दुनिया की मंजिल लंबी है। गुरु पर छोड़ो जिम्मेदारी, गुरु पर छोड़ो जिम्मेदारी। वो पार लगाते रहते हैं, वो पार लगाते रहते हैं। गुरु पास रहे या दूर रहे, हृदय में समाये रहते हैं। बिनु गुरु की कृपा से ना तो ये लोग समझ सकता है, ना ये परलोक समझ सकता है। आज हम भगवती के चरणों में रहे, गुरु महाराज की आशीर्वाद और कृपा हम सब पर बनी रहे और भगवती सदा प्रसन्न रहे, हम सबका कल्याण करे। इसी मनोकामना के साथ अपनी वाणी को विराम। जय श्री राम। पंढरपूर क्षेत्रामध्ये वाळवंटामध्ये नामदेवांनी केलेले पहिले कीर्तन आणि त्या कीर्तनामध्ये नाचलेला माझा भगवान परमात्मा, अगदी तोच आत्मस्वानुभव आज या ठिकाणी या दरबारामध्ये येतोय। म्हणून आपल्या या कार्यक्रमाला आज मला वाटतं तिसरा दिवस, बरोबर ना? तिसऱ्या दिवसाचं गोड असं हे कीर्तन आहे भगवतीच्या चरणावर। आदरणीय आपल्या या कार्यक्रमाचं व्यवस्थापक मंडळ ज्यांच्याकडे आहे, आदरणीय पुरुषोत्तम महाराज, खरं तर मी त्यांना 2 दिवसापूर्वी बोललो, म्हटलं पुढचे 2 शब्द काढून टाका आणि तुमच्या कार्याला शेवटचे 3 शब्द शोधता, म्हणजेच उत्तम। आणि सर्वच कार्य त्यांचं उत्तम आहे। म्हणून आज या ठिकाणी व्यासपीठावरून महाराजांकडे कीर्तनाचं व्यासपीठ होतं, म्हणून अंतःकरणपूर्वक सर्व वारकरी मंडळी आई भगवतीच्या लेकरांतर्फे महाराजांचे आभार। तसेच या कार्यक्रमाला सर्व आईचे लेकरं येऊन बसले, कारण का वेळ कमी आहे त्याच्यावर, बरं का? सर्व आई जगत जननीचे लेकर येऊन बसले, म्हणून आदरणीय माऊली तसेच या ठिकाणी सर्वच क्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याच्या भगवत सेवेमध्ये सर्वच मंडळी या ठिकाणी येत आहे। सर्वांना कोटी कोटी वंदन करतो। गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, बालदार, चौकदार, टाळकरी मंडळी यांना सामुदायिक जयरी करतो। तसेच या ठिकाणी ज्यांनी बसून कीर्तन श्रवण केलं त्यांनाही धन्यवाद देतो। ज्यांनी झोपून निद्रावस्थेत कीर्तन श्रवण केलं त्यांना डबल धन्यवाद देतो। तसेच या ठिकाणी या सोहळ्यासाठी ज्यांचं अनमोल सहकार्य आहे, श्री क्षेत्र सप्तशृंग गड पंचायत, ग्रामपंचायत, श्री सप्तशृंग गड देवी निवास ट्रस्ट मंडळ यांना सुद्धा अंतःकरणपूर्ण धन्यवाद, कारण या सोहळ्यासाठी त्यांचा खूप खारी मोलाचा वाटा आहे। म्हणून तसेच या ठिकाणी आपलं गोदामवत सेवाभावी संस्था या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा ध्वज घेऊन या ठिकाणी कार्य करते। सगळ्यांना धन्यवाद देतो। उद्याचे कार्यक्रम असे आहेत, ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये काकडा भजन होईल। काकडा भजन झाल्यानंतर रुद्र महायाग होईल, नंतर भागवत कथा श्रवण करायला आपल्याला मिळणार आहे। सायंकाळी हरिपाठ दणदणीत खणखणीत सणसणीत असं होणार आहे। तसंच सायंकाळी बरोबर 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज वाडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। या कीर्तन श्रवणासाठी सगळ्यांनी हजर राहायची एवढीच प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण आहे।